हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. हे बघा, आज आपण करणार आहोत आपल्या उन्हाळ्यात स्पेशल असे थंडावा देणारे लाडू. तर हे बघा, त्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा किलो मी नाचणी घेतलेली आहे आणि नाचणी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण मी बाजारातून ही आणलेली आहे, तर मग ती खूप दिवसाची पण असू शकते. त्यासाठी स्वच्छ पाणी येईपर्यंत नाचणी ही धुवून घ्यायची. आणि जर गावठी असेल तर एकदा धुतली तरी चालून जाईल. आता स्वच्छ जोवर पाणी येत नाही तोवर आपण धुवून घ्यायची आहे. ही बघा, आता स्वच्छ, हे बघा स्वच्छ पाणी आलेलं आहे. आता हे पण वतून टाकायचं आहे पाणी. आणि आता दुसरं पाणी घेऊन हे रात्रभरासाठी ही भिजत ठेवलेली आहे. दुसऱ्या दिवशी मी सकाळी अशी मोड आणायला ठेवलेली आहे आणि संध्याकाळी आपण आता बघतो आहोत. आता गरमीचे दिवस आहेत तर मोड पटकन येतात. जर संध्याकाळी नाही झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे होतात. मग एक 10-12 तासात हे छान मोड येऊन जातात. हे बघा, या पद्धतीने हे मोड आलेले आहेत. हे बघा, आता हे ओली आहे तर हे ना असं एक 4-5 तास ना छान फॅनच्या हवेखाली वाळवून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवायचं आणि ह्याच्याबरोबर आपण मुगाची डाळ आणि चण्याची डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची. आणि हे आहे ना, नाचणी आपल्याला अर्धा किलो घेतलेली आहे. आता मुगाची डाळ अर्धा पाव घ्यायची आहे आणि चण्याची डाळ अर्धा पाव घ्यायची आहे. आणि ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून ह्याच्याबरोबर वाळवून घ्यायची आहे. मी चण्याची डाळ व्हिडिओ काढायला विसरली गेली आहे, पुढे मी दाखवलेलं आहे. हे बघा, ह्याच्यावर पावडर असते, त्यामुळे ही चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ ही स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे. हे बघा, असं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि जर मुलांसाठी जर तुम्हाला नाचणी सत्व करायचं असेल ना, तर तेही अर्धा किलो हे घ्यायचं आहे, नाचणी घ्यायची आहे आणि अर्धा पाव मुगाची डाळ घ्यायची आहे. व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे. याच पद्धतीने सगळं करायचं आहे. आणि व्यवस्थित वाळवून घेऊन मिक्सरला लावून तुम्ही ह्याची पावडर करून बाळासाठी ही खीर करू शकता. म्हणजे ते नाचणी सत्व आपल्याला जे बाजारात मिळतं ना, ते जरा गोड असतं, त्याला साखर टाकलेली असते त्यामध्ये. तर तुम्ही त्याच्यामध्ये 2-3 जे खडीसाखरेचे खडे असतात तेही बारीक करून ह्याच्यात टाकू शकता, म्हणजे गोडपणा येऊ शकतो. आणि हे असं घरी केलं तर सगळ्यात उत्तम राहील. आता हे बघा, हे छान वाळलेलं आहे. आता आपण गॅसवर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं बारीक गॅसवर भाजायचं आहे. कारण ही खूप छोटे छोटे दाणे असतात, तर त्यामुळे लगेच मोठा गॅस केला तर लगेच करपून जाऊ शकते. त्यामुळे आपण बारीक गॅसवर छान असे 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायची आहे. आता भाजलेली ही नाचणी एका परातीत ओतून घ्यायची आहे. आणि त्याच भांड्यामध्ये मुगाची डाळ आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीही भाजून घ्यायची आहे व्यवस्थित असं. हे बघा, ही छान अशी व्यवस्थित, हिला पण एक 3 ते 4 मिनटं लागली भाजायला. छान अशी बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे. आता भाजून झालेली आहे, तीही परातीमध्ये ओतून घ्यायची आहे. आता तीच कढई गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण आता चण्याची डाळ आहे ना, ती दाखवली नव्हती मी धुतलेली, ती पण धुवून स्वच्छ वाळवून घेतलेली आहे. आता तीही व्यवस्थित अशी बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे. उन्हाळ्यासाठी खूप छान आहे हे लाडू, तुम्ही नक्की करून बघा आणि चवीला तर खूप छान लागतात. आता हे बघा, डाळ पण ही छान भाजली गेलेली आहे. आता हे व्यवस्थित सगळं गार होऊन द्यायचं आहे. आता तवर हे बघा, खोबरं घेतलेलं आहे. हे मी जे बारीक असं किसून नाही घेतलं, किसून घेतलं तरी काही हरकत नाही, मी बारीक बारीक कट करून घेतलं, मिक्सरला लावून घेतलं आणि आता हे भाजायला टाकलेलं आहे. कारण किसीपर्यंत खूप वेळ जातो, म्हणून मी असं कट करून घेतलं आहे. आता हे बघा, झालेलं आहे जवळपास 90% भाजून. आता बंद करायचा गॅस आणि स्टीलचं भांडं आहे, जाडं आहे, त्याच्यामुळे ते आपोआप भाजून जाईल खोबरं. तर तोवर हे बघा, हे नाचणी झालेली आहे थंड, तर आपण ही नाचणी वगैरे, नाचणी डाळ वगैरे हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आता एका भांड्यामध्ये असं पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे रवा चाळतो ना, ते चाळणी घ्यायची आहे आणि त्याने हे सगळं चाळून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. म्हणजे जर वरती काही खडा वगैरे काय असेल, म्हणजे जाड राहिलेलं असेल डाळ वगैरे, तर ती निघून जाते. खडा वगैरे नसतो, कारण आपण ते पहिल्यांदाच साफ करून घेतलेले असते. आता याच पद्धतीने हे बघा, जे भरडा राहिलेला असतो तो परत टाकायचा याच्यामध्ये
आणि ह्या सगळ्या डाळी घेतलेल्या आणि ते परत मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता हे बघा, हे आता छान प्रकारे दळलेली आहे, मिक्सरला लावून घेतलेली आहे. हे पण असं चाळून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. जर तुम्ही असं भरपूर क्वांटिटीमध्ये करत असाल तर मिक्सर ह्याला दळून आणली तरीही चालून जाईल. आता हे बघ, मला थोडंसंच होतं माझ्याकडे म्हणून मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता हे सगळं पीठ मिक्स करायचे आहेत या पद्धतीने. आता हे बघा, खोबरंसुद्धा छान भाजून झालेलं आहे. एका परातीत ओतून घ्यायचं आहे खोबरं आणि खोबरं असं थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. आता हे बघा, एका भांड्यामध्ये, त्याच भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये आता हे काजू टाकलेले आहेत. काजू छान परतून घ्यायचे आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आपण अशी जास्त भांडी नाही काढायची, त्याच्यातच करून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तळून काजू. आता बदाम घ्यायचे आहेत. बदाम पण छान परतून घ्यायचे आहेत. ते पण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. हे बघा या पद्धतीने सगळं एकत्र पण वाटलं जातं. आणि त्यामध्येच आता डिंक टाकायचं आहे. डिंक छान फुलून घ्यायचं आहे. डिंक पण बारीक गॅसवर भाजायचं आहे, कारण आतपर्यंत चांगला भाजला पाहिजे, नाही तर त्याचे कचकच, जर व्यवस्थित भाजला नाही तर ते कचकच असं लागतं. आता डिंक छान तळला गेलेला आहे आणि तो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हे बघा, त्याच तुपामध्ये आता आपण हे जे पीठ केलेलं आहे ना, ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि छान आता हे भाजलेलं, आपण पहिल्यांदा पण जेव्हा नाचणी अख्खी होती तेव्हा पण भाजलेली आहे, ती याच्यामध्ये टाकायची आहे. परत पण भाजले की छान कुरकुस यायला होतं. आता हे बघा, त्यामध्ये ना भाजून घेतलेली मेथी आहे, ती 1 ते 1.5 चमचा टाकायची. भाजून घेऊन मेथी पावडर केलेली आहे त्याची, ते 1 ते 1.5 चमचे टाकलेले. तुम्ही नाही टाकलीत तरी चालेल, पण माझा मुलगा अशीच खाणार नाही गोड, त्याला थोडीशी तरी मेथी पाहिजे, त्याच्यामुळे मी मेथी टाकलेली आहे 1 चमचा. आणि 1 ते 1.5 चमचे टाकायचे. आता ह्याची पण पावडर करून घेतलेली आहे ड्रायफ्रूटची. ड्रायफ्रूट्स पण तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता. आता ही पावडर याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये तूप टाकायचं आहे. तूप छान गरम करून द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ चपातीसाठी वापरतो तेच आहे हे, ते छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. त्याने पण एक छान भाजलं ना गव्हाचं पीठ, तर त्याने पण चव छान येते. हे बघा, छान भाजलं गेलेलं आहे, ते पण याच्यामध्ये टाकून घेऊयात. गव्हाचं पीठ हे करायला 8 ते 9 मिनटं लागली मला छान बारीक गॅसवर परतायला. आता हे बघा, वेलची पावडर टाकलेली आहे, साधारणतः 1 चमचा 1 ते 1.5 चमचा टाकलेले आहे. आणि हे 2 चमचे सफेद तीळ आहेत, ते पण छान भाजून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, 1 जायफळ घ्यायचे आहे आणि ते किसायचं आहे. बघा, एकातलं थोडंसं ठेवलेलं आहे, हे जायफळ किसून घेतलेलं आहे. आणि हे जे पांढरे तीळ आहेत ना, तेही छान भाजून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये तूप टाकायचं आहे, साधारणतः 3-1 चमचे टाकलेले आहे आणि 3-4 चमचे टाकलेले आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जेवढं गोड, कमी गोड कसं पाहिजे आहे त्या पद्धतीने गूळ ॲड करायचा आहे याच्यामध्ये. आणि हे बघा, ह्याचा पाक वगैरे करायचा नाही, फक्त तुपामध्ये गूळ वितळला गेला पाहिजे इतकंच गरम करायचं आहे, जास्त करायचं नाही. आता हे बघा, व्यवस्थित वितळून गेलेलं आहे गूळ तुपामध्ये आणि ते बॅटर आपण ह्या सारणमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. हे बघा, किती छान असं मिक्स झालेलं आहे आणि खरंच चवीला एकदम अप्रतिम झाले होते. आता आपल्याला जसे पाहिजेत त्या पद्धतीने लाडू करून घ्यायचे आहेत. छोटे मोठे जसे हवे तसे करून घ्या. मी या पद्धतीने हे लाडू तयार केलेले आहेत. तर चला, आवडणार आहेत तुम्हाला तर तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कसे लाडू झालेत ते. आणि चला तर, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत भेटू. तोवर धन्यवाद.